नमस्कार. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण अतिशय खमंग चवीचं, खुसखुशीत असं आणि अगदी पटकन तयार होणारं कोबीचं थालीपीठ बनवतोय. बनवायला खूप सोपं आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होतं. त्यासाठी आपल्याला बारीक कट केलेला कोबी घ्यायचा आहे. त्यामध्येच आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा. नंतर अर्धी वाटी इथं बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर आणि कांद्यामुळे ना चव छान लागते थालीपीठाला. नंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि त्याचा थोडंसं मीठ टाकून आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे. पाव चमचा हळद टाकून घ्यायची. अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा. नंतर अर्धा चमचा इथं मी धनेपूड टाकून घेतली आहे. अर्धा चमचा आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घ्यायची. नंतर 2 चमचे तीळ टाकून घ्यायचे. चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं. इथं मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं. त्यामध्येच आता अर्धा कप ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि जेवढं ज्वारीचं पीठ घेतलं ना तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव कप म्हणजे 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं. आपण ठेचा बनवताना सुद्धा मीठ वापरले त्यामुळे मी आता अर्धा चमचाच मीठ टाकून घेतलं. तुम्ही चवीनुसार टाकू शकता. आता सुरुवातीला हे सगळं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त पण घट्ट करायचं नाही आपल्याला आणि एकदम पण पातळ करायचं नाही. मध्यम सैलसर असा गोळा बनवून घ्यायचा. तर इथं बघा थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे एक कॉटनचा कपडा घेतला आहे. कुठलाही घेऊ शकता. रुमाल असेल तर तोही चालेल. अगोदर ओला करून घ्यायचा पूर्णपणे आणि नंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि जेवढं आपल्याला थालीपीठ मोठं किंवा लहान बनवायचं आहे ना त्यानुसार मिश्रण घ्यायचं, पीठ घ्यायचं आणि याच्यावरती अशा प्रकारे पाण्याचा हात लावून आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. पाण्याचा हात जरूर लावा, त्यामुळे थालीपीठ चिकटत नाही, व्यवस्थित थापता येतं. तर बघू शकता पटकन असं स्प्रेड होतं आहे. मस्त असं आपलं थालीपीठ बनवून तयार झालं आहे. याला होल करून घ्यायचं अशा प्रकारे. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला तेल सोडता येतं आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने ना थालीपीठसुद्धा वाफवलं जातं. तवा चांगला सुरुवातीला गरम करून घ्यायचा. थोडंसं तेल लावून घ्यायचं त्याला आणि थालीपीठ टाकून घ्यायचं. नंतर जे आपण होल केलं होतं ना त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि एक झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला एका साईडने थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. एक छान वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवल्यामुळं थालीपीठ व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी शिजलं जातं, वाफलं जातं. नंतर पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर इथं बघा आपलं मस्त असं खमंग थालीपीठ भाजून झाले बघा. चवीला खूप भारी लागतं. नंतर आणखी एक थालीपीठ आपण अशाच प्रकारे अगदी पटकन थापून घेणार आहोत. तर तीच प्रोसेस करायची आपल्याला. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, मिश्रण घ्यायचं आणि थापून घ्यायचं. याला सुद्धा होल पाडून घ्यायचे आपल्याला आणि मोठ्या ते मीडियम गॅसवरती आपल्याला ही थालीपीठं भाजून घ्यायचीत बघा. थोडंसं तेल टाकायचं आणि झाकण ठेवायचं. एका साईडने 5 मिनिटं आणि दुसऱ्या साईडने 5 मिनिटं असं थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर हे सुद्धा थालीपीठ बघा मस्त असं खमंग भाजून झाले. सॉससोबत, दह्यासोबत, मिरचीसोबत, कशासोबत द्या, खूप मस्त होतं. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.